नमस्कार मैत्रिणींनो, रत्ना बोडके रेसिपीत आपलं स्वागत आहे। तर आज आपल्याला छान अशा शेवग्याच्या शेंगा बनवायच्या आहेत, त्याही अगदी मसाल्यामध्ये। तर अगदी सोपी पद्धत आहे, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर वेळ न घालवता आपण लगेच करूया। तर आपल्याला अगदी मसालेदार शेवग्याच्या शेंगा बनवण्यासाठी छान अशा आपल्याला शेवग्याच्या शेंगा आणायच्या आहेत आणि थोड्याशा जाडसर घेऊन यायच्या आहेत। तर अगदी व्यवस्थित इथे मी शेंगाचे छोटे छोटे तुकडे करून घेतले आणि वरची साली काढून घेतली, बघू शकता, आणि पाण्याने स्वच्छ धुवून घेतले। तर आपल्याला काय करायचं, ह्या पाण्यामध्ये 5 मिनिटांसाठी उकळून घ्यायचे आहे। त्यानंतर आपल्याला शेवग्याच्या शेंगासाठी लागणारं साहित्य, कांदा घेतलाय मी, कांद्याचे असे काप करून घ्यायचे आपल्याला मोठे। शेंगदाणे भाजून आणि बारीक कूट करून घेतलाय मी त्याचा। किसलेलं खोबरं, आल्याचा तुकडा, लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या 5-6 आणि अर्धा इंच मी आलं घेतले, कोथिंबीर आणि काळा मसाला घेतलाय। तर हा मसाला मी घरी बनवलेला आहे, तर मसाल्याचा व्हिडिओ मी अगोदरच टाकलेला आहे। तर आता आपण पहिले काय करायचंय, का शेंगा व्यवस्थित उकडून घ्यायचे। तर पाणी मी अगोदरच गरम होत ठेवलं होतं। तर आता आपण ह्या शेंगा व्यवस्थित पाण्यामध्ये उकडून घेऊ। तर 5 ते 6 मिनिटांसाठी व्यवस्थित उकडून घ्यायचे। तर जास्त प्रमाणात आपल्याला उकडायच्या नाही आहे। तर शेंगा उकडेपर्यंत आपण मसाला तयार करू। तर अगदी व्यवस्थित इथं मी शेवग्याच्या शेंगा उकडून घेतल्या 5 ते 6 मिनिटं। तर खूप जास्त प्रमाणात नाही मी उकडल्या, थोडेसे आपल्याला कचरट ठेवायचे आहे। तर आता आपल्याला मसाले भाजून घ्यायचे। तर पहिले आपल्याला खोबरं भाजून घ्यायचे, अगदी हलकंसं आपल्याला खोबरं भाजून घ्यायचे। तर अगदी थोडासा कलर चेंज होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे। तर इथे मी जास्त प्रमाणात नाही भाजत, कारण जास्त प्रमाणात भाजलं तर कडवटपणा येईल। तर हलकंसं आपल्याला भाजून घ्यायचं। बघू शकता, अगदी हलकसं मी भाजून घेतले। तर काढून घ्यायचे आपल्याला प्लेटमध्ये। तर आता आपल्याला इथं कांदा भाजून घ्यायचा आहे। तेल घालायचे, कांदा आपल्याला ब्राऊन कलर होईपर्यंत व्यवस्थित भाजून घ्यायचा, म्हणजे जास्त प्रमाणात कांदा भाजून घ्यायचा आपल्याला। तर लसणाच्या पाकळ्या घालायच्या, त्याही थोड्याशा आपल्याला भाजून घ्यायच्या तेलामध्ये। बघू शकता, छान असा कांदा आपला भाजलेला आहे, एकदम ब्राऊन कलर आलाय कांद्याला आणि सुगंध छान सुटलाय कांद्याचा। तर आता इथं गॅस आपल्याला बंद करायचा आहे आणि प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे। तर अगदी व्यवस्थित कांदा थंड झालाय। तर आता मिक्सरच्या भांड्यामधून आपल्याला हे बारीक करून घ्यायचे। तर असं छोटं मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आपल्याला। तर यात मी शेंगदाणे दळून घेतले होते, त्यातच त्याच्यामध्येच आपल्याला हा मसाला दळून घ्यायचा आहे। आलं घालायचं आहे, कोथिंबीर घालायची। तर अगदी मी देठासह कोथिंबीर घेतली, छान अशी चव येते त्याने। आणि कढीपत्ता घालायचा आहे दळताना। आणि आता व्यवस्थित आपल्याला बारीक दळून घ्यायचे। अगदी व्यवस्थित इथं मी बारीक दळून घेतला। तर आता काय करायचं आपल्याला, की हा जो काळा मसाला आहे, मसाला घालायचा आहे आणि पुन्हा एकदा मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे थोडंसं पाणी घालून। तर अगदी व्यवस्थित मसाला आपला दळून झाला। तर लगेच आता भाजी तयार करूया। तेल घालायचं आहे। तेल मी इथं 4 चमचे तेल घेतले। आपल्या नाश्त्याचा जो चमचा आहे ना,
तर 4 ते 5 चमचे तेल घ्यायचे, कढीपत्ता घालायचा थोडासा, मसाला, अगदी मंद आचेवर आपल्याला मसाला तेलामध्ये व्यवस्थित शिजवून घ्यायचा आहे। तर एकसारखा आपल्याला चमच्याने मसाला असा मिक्स करून घ्यायचा आहे। कढईला मसाला लागू नये त्यामुळे चमच्याने सतत आपल्याला असं मिक्स करत राहायचे। तर अगदी साईडने तेल सुटेपर्यंत व्यवस्थित मसाला आपल्याला तेलामध्ये भाजून घ्यायचा आहे। हे बघा, साईडने अगदी व्यवस्थित तेल सुटलंय, बघू शकता। तर आपल्याला आता इथं धना पावडर घालायची आहे। तर अर्धा चमचा मी धना पावडर घातली आहे। 1 चमचा कांदा लसूण मसाला घालायचा आहे आणि व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचे मसाले। थोडीशी हळद घालायची आपल्याला, अर्ध्या चमच्याला कमी मी हळद घातली। लाल तिखट घालायचे, तर लाल तिखट कमी जास्त करू शकता, मी इथे 1 चमचा घातला। तुम्ही तिखट कमी खात असाल तर तुम्ही कमी करू शकता। तर अगदी व्यवस्थित मसाला तेलामध्ये भाजून झालाय, साईडने तेल सुटलंय। तर आता इथे आपल्याला आपण ज्या उकळून घेतलेल्या शेंगा आहे ना, शेंगा घालायच्या आहेत। तर मी हे पाण्याचा वापर करते, उकळलेलं जे पाणी आहे ते आपल्याला टाकून नाही द्यायचं, त्याचा मी इथं वापर केला आहे। तर शेंगदाण्याचा बारीक कूट घालायचा आहे। तर शेंगदाणे आपण भाजून घेतले होते आणि बारीक करून घेतले, त्यामध्ये नंतर घालायचे आपल्याला। मीठ घालायचे चवीप्रमाणे, आणि पुन्हा थोडंसं पाणी घालायचंय। तर अर्धी वाटीने थोडंसं पाणी घातलंय। तर इथं मंद आचेवर आपल्याला एक उकळी काढून घ्यायची। तर अगदी व्यवस्थित आपली भाजी तयार झाली, छान असा कलर आलाय भाजीला। तर थोडीशी कोथिंबीर घालायची। अगदी झणझणीत तयार झाली, बघू शकता। तर 1-2 मिनिटं आपण शिजून देऊ, म्हणजे छान अशी आपली भाजी तयार होईल। तर अगदी झटपट अशी आपली शेवग्याच्या शेंगांची भाजी तयार झाली, अगदी चमचमीत आणि मसालेदार, अगदी थोड्या वेळात आणि कमी साहित्यामध्ये। तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।